आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेते अनंत जोग यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून उत्तम भूमिका साकारल्यात. तर हिंदी कला विश्वातही त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळते. अनंत जोग यांनी नुकतीच स्मृतिगंध या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी मी नट नसतो तर कदाचित गुंड किंवा भुरटा चोर झालो असतो असं म्हटलंय. नट नसतो तर कदाचित मी गुंड बनलो असतो. याचा एक किस्सा आहे की मी एकदा माझ्या वडिलांबरोबर ताज हॉटेलमध्ये कोणत्या तरी फंक्शनला गेलो होतो. तर तिथल्या टॉयलेटमध्ये मला ॲशट्रे दिसला. तर मी म्हटलं काय मूर्ख लोक आहेत, इतका चांगला ॲशट्रे इथे का ठेवला असेल. मी तो खिशात घातला आणि घरी गेलो. घरी जाऊन आईने विचारलं हे कोणी आणलंय. मी म्हटलं मी आणलंय. तर तिने ते वडिलांना सांगितलं. तेव्हा वडील म्हणाले आज आणखी एक लग्न आहे, आपण पुन्हा जाऊ आणि याचसारखा आणखी एक ॲशट्रे आणू असं वडील म्हणाले. तिथे गेल्यानंतर मला वाटलं होतं की लग्न असेल, पण तिथे तसं काहीच नव्हतं. तर वडिलांनी तिथल्या मॅनेजरला सांगितलं की माझ्या मुलाने तुमच्या हॉटेलमधून हा ॲशट्रे चोरलाय, तर याला काय शिक्षा असेल ती द्या. नंतर वडिलांनी मला तिथल्या सर्व लोकांची माफी मागून असं मी पुन्हा कधी करणार नाही असं म्हणायला सांगितलं. आणि जर मी असं काही केलंच तर मी इथून एकटा निघून जाईन, तू कसं यायचं ते बघ असंही म्हटलं. तेव्हा मी 8वी किंवा 9वी मध्ये होतो असा खुलासा अनंत जोग यांनी केलाय. तर एकदा मी एका बस कंडक्टरला मारलं होतं. त्यांनी बस थेट पोलीस स्टेशनला नेली. माझ्याबरोबर तेव्हा माझे 2 मित्रही होते. ते घाबरलेले. तेव्हा माझे दूरचे एक काका कमिशनर होते. तेव्हा मोबाईल नव्हते, त्यामुळे मी हे सर्व वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडिलांचं आणि पोलिसांचं बोलणं झालं. मग मी पोलिसांना विचारलं की वडील काय म्हणालेत. तर माझ्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही त्याला आणखी 8 दिवस तुरुंगात ठेवा, त्याची तीच लायकी आहे आणि तुम्ही तसं नाही केलं तर मी तुमच्या वरिष्ठांना तुमची तक्रार करेन. मग मी माझ्या मित्रांच्या वडिलांना फोन केला जे वकील होते. मग आम्ही आमच्या त्या मित्राच्या वडिलांच्या मदतीने सुटलो. तर या 2 मुख्य घटना घडल्या नसत्या तर मी नट नसतो, मी कुणीतरी गुंड झालो असतो आणि माझा खून झाला असता किंवा माझ्या हातून काही खून झाले असते. माझा स्वभाव बघता त्याची शक्यता जास्त आहे असाही खुलासा अनंत जोग यांनी केलाय. अनंत जोग यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.